अध्यक्ष महाराज, ऊर्जा विभागावर खूप सारं बोलता येईल। आपण पाहिलं की शेतकऱ्यांना आपण सांगितलं की 24 तास आम्ही विद्युत देऊ। आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोर असतील, विहिरी असतील, तयार आहेत, पण त्याला लाईटचं कनेक्शन आपण देत नाही। आपण सौर ऊर्जेनं आम्ही त्यांना कनेक्शन देणार आहोत, 24 तास चालणार आहे। आता त्या सौर ऊर्जेचेही अनेक प्रकार आपण पाहतोय। ज्या कंपन्या तुमच्या लावलेल्या आहेत त्या कंपन्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातात। तुमच्या विभागाचा त्याच्यावर कुठलाही कंट्रोल नसतो, त्याचा कॉन्ट्रॅक्ट तुम्ही लोक देतात इथून, आणि तो त्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन जातो आणि त्या शेतकऱ्याला वनवन फिरावं लागतं। इलेक्ट्रिक विभागाच्या ऑफिसमध्ये गेला तर इलेक्ट्रिक ऑफिस म्हणतो की आमच्याकडे हे विभाग नाही, आमचा काही संबंध नाही। अशा पद्धतीचं या सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट या महाराष्ट्रामध्ये होताना आपण पाहतोय। अनुभवी ऊर्जा मंत्री नाही, मागचे आता अजून खातं मिळालंय, त्यामुळे आता तुम्ही ऊर्जा मंत्री झाले चंद्रशेखरजी, आता प्रदेशाध्यक्ष म्हणायचं का? तर मला असं वाटतं की मी मगाशी सांगत होतो की विद्युतचे रेट घरगुती असेल, आता शेतकऱ्यांचे विद्युतचं बिल माफ केलेलंच आहे, तर बिल येणार नाही असं आम्ही समजतो। पण मी तुम्हाला सांगत होतो की 24 तास शेतकऱ्यांना आम्ही विद्युत देऊ असं तुम्ही म्हणाला होतात, पण हे 24 तास विद्युत मिळतच नाही। तुम्ही सौर ऊर्जाचा खेळ सांगितला, शेतकऱ्यांनी पैसे भरले, पण तुमचा तो सौर ऊर्जेची कंपनी जे तुम्ही लोक डिसाईड करता ते गायब होतं आणि तुमचा ऊर्जा विभाग म्हणतं की आम्हाला काही संबंध नाही। त्याला तिकडे लावून दिलं, दुसऱ्या दिवशी बंद झाली की त्या इंजिनियरला शोधताच त्या शेतकऱ्यांच्या शेतातलं पाणी अटतं। आणि म्हणून तुम्ही आता, आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे, मी शेतकरी आहे, मी शेती आजही करतो, मी आपल्याला माहितीसाठी सांगतो की पाणी जे असतात बोरला, काही ठिकाणी 1.5 इंचीचं पाणी लागते, काही ठिकाणी 2.5 इंचीचं पाणी लागते, 1 इंचीचं पाणी लागते। शेतकरी असं करून जॉईंट करून ते पाणी एकत्रित करतो आणि मग तो आपल्या शेताला पाणी देतो। मला आपल्याला एक विनंती राहणार आहे की हे विद्युत कनेक्शन शिवाय होणार नाही। याच्या शेतीचं ओलीत व्हायचं असेल तर त्याला विद्युत कनेक्शनची व्यवस्था आपल्याला करून द्यावी लागणार आहे। आता तुम्ही तर सगळे तुमच्या साईट बंद झालेले आहेत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी विद्युत कनेक्शनचा अर्ज करायला आता कुठे संधी आपण ठेवलेली नाही। त्यामुळे आपल्याला माझी विनंती राहणार आहे की आपण हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल योजना आपण चालवा। आता विद्युत कनेक्शनचं तुम्ही बंद करून टाकलेलं आहे, शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही आता कनेक्शन देणारच नाही इलेक्ट्रिकचं, हे आपल्याला चालू ठेवावं लागणार आहे। आणि असं हात वरत करून चालता येणार नाही, आपल्याला शेतकऱ्यांना ताकद द्यावी लागेल। आज शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं काही मूळ कारण असतील, ते मूळ कारणामध्ये शेतीला मिळणारं विद्युत जे आहे ते पूर्ण काळ मिळत नाही, शेतकऱ्यांचं पीक त्याच्यामध्ये संपते आणि मग शेतकऱ्याच्या खिशातला सगळा पैसा, घरातला पैसा त्याच्यामध्ये जातो आणि मग त्याला आत्महत्या करावं लागतं। त्याच्यातली एक कारण ही पण आहे, कारण अनेक आहेत। तो कर्ज हा त्याचा मूळ कारणच आहे आणि शेतीमधलं नापिकी हा त्याचं मूळ कारण आहे। आणि त्याच्यामुळे हे सगळे आत्महत्या आपल्याला शेतकऱ्याला थांबवायच्या असतील तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपांना आपण विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबत, सौर ऊर्जा हा भाग वेगळा, विद्युत कनेक्शन देण्याच्या बाबतचा निर्णय आपण घेतला पाहिजे, या निमित्ताने मी आपल्याला सांगतोय।